भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण प्रामुख्याने 7 दिवसांचे किंवा एकदिवसीय म्हणजेच एका दिवसात श्रावण सोमवारी केले जाते। तर या पवित्र ग्रंथात एकूण 14 अध्याय आहेत आणि 2453 ओव्या आहेत। तर शिवलीला अमृत हे पारायण कसे करायचे हे मी एकदम सोप्या भाषेत किंवा एकदम सोप्या पद्धतीत मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। तर पारायणाची सुरुवात तुम्ही श्रावण महिन्यात कोणत्याही सोमवारी तुम्ही करू शकता। तर सगळ्यात अगोदर संकल्प करायचा आहे। पहिल्या दिवशी जवळच्या शिव मंदिरात म्हणजे शंकराच्या मंदिरात जायचं आहे। तर पिंडीवरती 11 बेलाची पाने व्हावीत आणि महादेवांना नमस्कार करून आपली जी काही इच्छा असेल ती बोलून दाखवावी। आणि मी 7 दिवसाचे पारायण करणार आहे हेही तिथे संकल्प सोडावा। तर पूजा मांडणी कशी करायची? पूर्वेकडे तोंड झालं पाहिजे अशा दिशेला पूजा मांडणी करायची आहे। समोर चौरंगावरती किंवा पाटावरती पांढरं वस्त्र आथरून त्यावर शिवलीला अमृत या पोथीचं आपल्याला तिथे ठेवायचं आहे। त्यानंतर म्हणजे ही पोथी ठेवायची आहे। त्यानंतर महादेवांचा फोटो ठेवायचा आहे किंवा जर मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्ती सुद्धा चालेल। तर पोथीला गंध, अक्षदा, फुले, बेल म्हणजेच बेलाची पाने वाहून घ्यायची आहे। तर 7 दिवसाचे पारायण करायचे असेल तर तुम्हाला किती रोज अध्याय पठण करायचे आहेत तर ते सांगते। पहिला दिवस सोमवार अध्याय 1 आणि 2, दुसरा दिवस मंगळवार अध्याय 3 आणि 4। आता ह्या पोथीमध्ये म्हणजे शिवलीला अमृत या पोथीमध्ये एकूण 14 अध्याय आहेत। तर रोज आपल्याला 2च अध्याय वाचन करायचे आहेत। असे 14 अध्याय 7 दिवसांमध्ये पूर्ण होतात। आणि जर तुम्ही एक दिवसात जर तुम्ही शिवलीला अमृत या पोथीचं पारायण करत असाल तर एका बैठकीमध्ये तुम्हाला 14 अध्याय पठण करायचे आहेत। म्हणजे एका दिवसात सुद्धा तुमचं हे पारायण होणार आहे। हे सुद्धा चांगलं आहे, एकाच दिवशी सोमवारी तुम्हाला हे एक पारायण तुमच्याकडनं होऊन जाईल। त्यामुळे ही सुद्धा एक चांगली सेवा आहे। जर 7 दिवस शक्य नसेल तर तुम्ही एका दिवसात सुद्धा 14 अध्याय तुम्ही वाचन करू शकता। तर आता पारायणाचे कडक नियम काय आहेत तर ते सांगणार आहे। स्वच्छता, तर रोज सकाळी लवकर पहाटे स्नान करून घर वगैरे सगळं स्वच्छ आवरून छान अशी दारात रांगोळी काढायची, रोज फुले बदलायची, बेलपत्र बदलायचं, देवासमोर म्हणजेच पोथीसमोर अखंड तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला तेवत ठेवायचा आहे। तर पारायण काळामध्ये दिवा विझू द्यायचा नाही। तर पारायण काळामध्ये पूर्ण तुम्हाला शुद्ध अंतकरणापासून पूजा करायची आहे। मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचा आहे। अजिबात घरामध्ये सुद्धा आणलं नाही पाहिजे। नॉनव्हेज पूर्ण वर्ज्य करायचं आहे। घरातल्या सगळ्यांनी घरात अजिबात आणलं नाही पाहिजे। अर्थातच श्रावण महिन्यामध्ये कोणी खात नाही, पण शक्यतो लहान मुलं असतात त्यांना अंडी वगैरे उकडून देण्याची काही पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी, पण शक्यतो ह्या कालावधीमध्ये शक्यतो खाऊ नका, घरात सुद्धा आणू नका। जेवढं तुम्हाला पवित्र राहता येईल तेवढं पवित्र राहायचं आहे। तर या पारायण काळामध्ये तुम्हाला पूर्ण ब्रह्मचर्य पाळायचे आहे। तसेच रोजचे वाचन झाल्यावर तुम्हाला शंकराची आरती म्हणायची आहे, म्हणजेच आरती करायची आहे। त्यानंतर म्हणजेच आरती नंतर तुम्हाला रुद्रमालेवरती ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तर आता उद्यापन विधी कशी करायची? तर 7व्या दिवशी तुमची पारायण म्हणजे पोथीमधले 14 अध्याय पूर्ण झाल्यावरती समाप्ती होते, पारायणाची समाप्ती होते। तर शेवटच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तांदूळ तसेच तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला काहीतरी तिथे दान करायचं आहे। तसेच एखाद्या शिवभक्ताला तुम्हाला वस्त्र किंवा काहीतरी दान किंवा दक्षिणा द्यायच्या आहेत। तसेच आपण स्वामींचं पारायण करतो त्यामध्ये गुरुचरित्र म्हणजे दत्त महाराजांचं, त्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय जसा श्रेष्ठ आहे तसंच शिवलीला अमृत या पोथीमधील 11वा अध्याय खूप चमत्कारिक आहे असं म्हणतात।
तसेच तो अध्याय खूप प्रभावशाली मानला जातो. तसेच तुम्हाला जर 14 अध्याय वाचन करायला जमत नसेल तर 11वा अध्याय रोज जरी वाचन केला पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तरी पण चालणार आहे. अकाल मृत्यू निवारण म्हणजे या अध्यायाचं पठण केल्यावर अपघाताचे भय किंवा येणारं संकट हे टळतं असं म्हणतात. तर आजारातून मुक्ती, घरात जर कोणी गंभीर आजारी असेल तर त्यांच्या शेजारी बसून या अध्यायाचं तुम्ही जर वाचन केलं तर प्रकृतीत सुधारणा होते असंही म्हणतात. तसेच काही पोथ्यांमध्ये 15 अध्याय सुद्धा आहेत. जसं की गुरुचरित्र ग्रंथामध्ये काही 54 अध्यायांचा ग्रंथ आहे तर काही 53 अध्यायांचा सुद्धा ग्रंथ आहे. तसंच शिवलीला अमृत या पोथीमध्ये 14 अध्याय आहेत तर काही 15 अध्याय सुद्धा आहेत. तर या पोथीचं पारायण केल्यावर म्हणजे शिवलीला अमृत हे पारायण जर केल्यावर आपली मनोकामना पूर्ण होते, आपल्यावरचं वाईट संकट टळतं, आपल्याला आर्थिक अडचणीतून आपल्याला मार्ग निघतो आणि खूप प्रभावी आहे. खूप पवित्र मानला जातो हा श्रावण महिना आणि ह्याच्यामध्ये केलेली उपासना म्हणजे जे काही व्रतवैकल्य तर ते आपलं पूर्ण होतं आणि आपल्याला शंकराची म्हणजेच भगवान शंकराचा कृपा आशीर्वाद मिळतो. तसेच उपवास जर शक्य नसेल म्हणजे जर तुमचा हेल्थ इश्यू असेल तर उपवास करू नका. भोजन करून किंवा काहीही तुम्ही घरातलं अन्न तुम्ही खाऊन सुद्धा हे पारायण करू शकता. शक्यतो उपवास करतात, श्रावणी सोमवार हे उपवास करतात, पण हेल्थ इश्यू असेल तर नाही केला तरी पण चालेल. आणि वाचन करायला जर मांडी घालून बसता येत नसेल, गुडघे वगैरे दुखत असेल तर खुर्ची घेऊन तुम्ही बसू शकता, काहीही हरकत नाही. पण एका बैठकीमध्ये तुम्हाला हे पारायण करायचं आहे किंवा जे काही अध्यायांनी सांगितले आहेत ते एका बैठकीत तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. अजिबात उठू नका आणि बसताना पाण्याचा ग्लास घेऊन बसा. जर वाचन करताना ठसका किंवा खोकला अचानक आला तर उठायची वेळ येऊ नये म्हणून तुम्हाला पाण्याचा ग्लास घेऊन बसायचं आहे. दुसरं एक महत्त्वाचं, तुपाचा किंवा तेलाचा जे काय असेल तुमच्याकडे शक्य ते तुम्ही दिवा तेवत ठेवा. दिवा लावलेलाच असू द्या, विझू देऊ नका. अगरबत्ती, धूप, खूप छान प्रसन्न वाटतं घरामध्ये. आपल्याला सुद्धा वाचन करताना खूप भारी वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यामुळे नेहमी ही काळजी पण घ्यायची आहे. आणि असं म्हणतात देवाला आपण जी काही सेवा करतो तर ती दिव्याशिवाय ती पूर्ण होत नाही. नैवेद्य सुद्धा आपण जेव्हा दाखवतो तेव्हा सुद्धा दिवा हा असायला पाहिजे देवघरामध्ये लागलेला. तर दिवा जर विझलेला असेल तर नैवेद्य दाखवून सुद्धा उपयोग होत नाही. त्यामुळे दिवा हा तेवत ठेवायचा आहे. आणि दुसरं म्हणजे प्रसादासाठी तुम्ही फळं ठेवू शकता, केळी वगैरे, दूध साखर ठेवू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काही सुद्धा प्रसादासाठी ठेवू शकता. दिवसभर उपवास करायचा आहे, संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. तर मी सांगितलेली माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.